नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत असता त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, काही कविता आठवते ती अशी की चुकतो सदा कदा अंदाज पावसाचा, येतो कधी चुकुनी आभास पावसाचा. अचानक पडलेल्या पावसामुळे सगळ्यांनाच असं वाटलं असेल की पुन्हा एकदा पावसाळा आला की काय. अगदी सृष्टी सुद्धा पुन्हा बहरली आहे. भरभरून पडणाऱ्या या पावसाने नद्या, नाले, धरणं तुडुंब भरून वाहू लागली आहे. पण त्यासोबतच नवनवीन जीवांची उत्पत्ती सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळेच हा पावसाळा सुरू येताच आजारांची चाहूल लागते आणि आपल्याला आठवतात ते म्हणजे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया. अगदी बरोबर, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे ओळखलं असेल. खरं म्हटलं तर आपल्यापैकी घरात बरेच जण हे शब्द ऐकतात की अरे तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितलेत. पण मला आता असं म्हणावंसं वाटतंय की असाच जर पाऊस पडत राहिला तर घरातले लहान सुद्धा मोठ्यांना म्हणतील की आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच पावसाळे बघितले आहेत. हे खरंच यातला जर आनंदाचा आणि जर विनोदाचा भाग सोडला तर खरंच पावसाळा इतका यायला लागलाय की आपल्याला आता ऋतू कुठला हेही आपल्याला समजत नाहीये. हे आजार जसे वाढत जातात तशी भीती वाढत जाते, कारण आपली जशी प्रतिकार शक्ती वाढते तशी कीटाणूंची, जीवाणू, विषाणूंची सुद्धा शक्ती वाढत असते आणि त्यामुळेच हे आजार जीवघेणे ठरतात. पण घाबरून जाऊ नका, कारण फार वर्षांपासून, अगदी फार वर्षांपासून या आजारांचं आणि आपलं युद्ध चालू असतं आणि त्यात आपण जिंकत असतो. खरं म्हटलं जगा आणि जगू द्या असं सध्याचं सृष्टीचं नियम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आपण जगणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्यालाच आपण पर्याय आहे आपला आयुर्वेदाचा. हे आजार होताना आयुर्वेदाने विविध आजारांवर आपल्याला मात करता येते, ती कशी हेच आपण बघणार आहोत. आणि तुमच्या मनातही प्रश्न असतील, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया, त्यानंतर होणारे आजार, त्यानंतर होणारी सांधेदुखी, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणूनच हा आजचा विषय निवडला आहे आणि या सगळ्यांवर माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्याचार्य, आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, श्री नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवले आहे आणि त्यामुळेच आजचा जो विषय आहे नक्कीच याविषयी तुमच्याही मनात अनेक प्रश्न येत असतील. ते प्रश्न आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 24908050 24988050. कार्यक्रम सुरू करूया, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक नम्र विनंती अशी की प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत उत्तम प्रकारे ऐकू येईल. याशिवाय आपला प्रश्न विचारताना आपण जेव्हा डॉक्टरांशी विचाराल तेव्हा तो सलग एका वाक्यात विचारावा, जेणेकरून आपला कमीत कमी वेळ वाचेल आणि जास्त प्रश्न आपण घेऊ इच्छितो. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेक नंतर दाखवणार आहोत. तर त्यावेळी कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने सेव्ह करावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा म्हणण्यापेक्षा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. डास म्हटलं की आपण वेगवेगळी कीटकनाशकांचा वापर करतो, पण यापेक्षाही बरीच काही गरज आहे ते आयुर्वेदामध्ये सुद्धा आणि आपले आयुर्वेदाचे ज्ञान वाढवण्याची. बघूया. चला सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर, पेपरमधल्या बातम्या ऐकून बऱ्याच जणांना भीती वाटते आता या आजाराची. बरोबर आहे. तर आज तुमच्याकडून आम्हाला सखोल ज्ञान हवंय की डेंग्यू म्हणजे काय. अगदी नक्की. कसं होतंय, डासांशी संबंधित ही घटना आहे. आत्ताच्या काळामध्ये लोकांना सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट आहे, वैद्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, परंतु आयुर्वेदामध्ये याचा विचार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने केला आहे. तो आधी लक्षात घेणं हे गरजेचं आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये काय, बाल, गृहोर्ध्वांग, शल्य, दंष्टा, जरावृषाना अशी 8 अंग, अष्टांग आयुर्वेदाचे सांगितलेले आहेत. त्यातले दंष्टा म्हणजे दाढ किंवा दात लागून उत्पन्न होणारे जे आजार आहेत ते म्हणजे सापाचं, नागाचं विष वगैरे, त्याला आम्ही आगध तंत्र असं म्हणतो. हल्लीच्या भाषेत त्याला आपण टॉक्सिकोलॉजी असं म्हणू शकतो. तर टॉक्सिकोलॉजी हा आयुर्वेदाचा एक भाग आहे 8 अंगापैकी. हे पहिल्यांदा बऱ्याच लोकांना माहीत नसेल, स्पेशली डॉक्टर लोकांना, म्हणून ते मुद्दाणून सांगितलं. तर डास चावल्यानंतर उत्पन्न होणारा आजार जो आहे तो आम्ही तापाच्या हिशोबाने प्रत्येक वेळी ट्रीट करू असं नाही आहे. तर आगध तंत्रातली औषधं वापरून आम्ही हे प्रकरण जे आहे ते सोडवतो आणि त्यामुळे कीटक, विष, दंशजन्य जे ज्वराचे किंवा तापाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा भाग जो आहे तो मोडतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला डेंग्यूचा विचार आज करायचा आहे, चिकनगुन्याचा विचार करायचा आहे,
फायलेरियासिस जो आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्याच्याबरोबर मलेरियाचा सुद्धा विचार करायचा. म्हणजे डासहून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातला फायलेरिया जो आहे तो ब्लॅक फ्लाय जे असतं तो चावून सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, पण तिथेही डास सुद्धा असू शकतो. तर ही कारणं जी आहेत त्याच्यात एन्व्हायरमेंट काय आहे आपल्या घराच्या आजूबाजूचं हे बघून आपण ह्याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं असतं. तर डासाची जी लाईफ सायकल असते ती घरी आपल्या आसमंतात जर पुरी व्हायची असेल तर साचलेलं पाणी हे त्याला महत्त्वाचं कारण असतं. पण राड झालेले किंवा घाण झालेले पाण्यामध्ये युजली हे डास जे आहेत ते वाढत नाहीत किंवा अंडी घालत नाहीत. तर स्वच्छ पाणी आहे आणि कुठेतरी कूलरच्या खाली वगैरे थांबलेलं आहे, फ्रीजच्या खाली थांबलेलं आहे पाणी किंवा मडक्यामध्ये वगैरे राहिलेलं आहे, तर अशा ठिकाणी हे डास जे आहेत ते उत्पन्न होऊ शकतात आणि त्यातनं हा त्रास होऊ शकतो. पण त्याचं एकंदरीत एन्व्हायरमेंट जे आहे ना, पावसाळा संपताना किंवा मध्यापासून नंतर भाद्रपद महिन्याच्या शेवटापर्यंत हा आजार जास्त आपल्याला व्यवहारात दिसून येतो. आणि हे एकदा लक्षात घेतलं की मग त्याची लक्षणं वगैरे जी आहेत ना ती खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला बघायला लागतात. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला चिकनगुन्याचा त्रास आहे तर त्याला सांधे दुखणं हा त्रास असतो, अंगमरद म्हणजे अंग दुखत असतं, हाय डिग्री फिवर येतो, 3-4 पर्यंत तो 104 पर्यंत ताप जातो, त्याच्याबरोबर त्याच्या अंगावरती रॅश येतो. आता मलेरियामध्ये काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये रॅशचं प्रमाण कमी असतं, परंतु डेंगीच्या वेळेला मात्र अंगावरती रक्ताचे स्पॉट येत असतात आणि युजली प्लेटलेट काउंट वगैरे ह्या वेळेला कमी होत असतात. डेंगीमध्ये पुन्हा एकदा डेंगीचा डास जो आहे तो चावला आणि त्यांनी जर समजा डेंगी झालेला असेल आणि पुन्हा जर त्या माणसाला डेंगीचा त्रास झाला, कारण तो 4 पद्धतीच्या डासातून उत्पन्न होत असतो, तर मग पुढच्या वेळेला ज्यावेळेला हे प्रकरण उत्पन्न होतं त्यावेळेला त्याला हिमोरेजिक डेंगीचा प्रकार जो आहे तो खूप होतो. प्लेटलेट खूप भयानक पद्धतीने कमी होतात, पोटामध्ये रक्तस्राव वगैरे होऊ शकतो, पोट खूप दुखू शकतो, तो माणूस जो आहे तो बेशुद्ध पडू शकतो आणि अनावस्था प्रसंग खूप वेळा येऊ शकतो ट्रीटमेंट मिळाली नाही तर. मलेरियाचा प्रकार जो असतो त्याच्यामध्ये काय होतं की स्त्री जातीचा जो डास असतो तो ज्यावेळेला फिरत असतो सगळीकडे त्यावेळेला नेक्टर किंवा मध वगैरे तो खात असतो, परंतु त्या डासाला ज्यावेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेला मात्र तो माणसाचं रक्त पिल्याशिवाय थांबत नाही आणि मग मलेरियाचे जे इन्फेक्शन आहे ते माणसाला होऊ शकतं. हे सगळं विषातून उत्पन्न होणारं प्रकरण आहे असं आधुनिक शास्त्राने म्हटलेलं आहे. नक्कीच सर, विषयाविषयी तुम्ही सांगतायत पण आपल्याला एक फोन आलेला आहे. अगदी नक्की पहिला फोन घेऊया. बीडवरून बोलतायत रमेशजी. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोला. हा नमस्कार सर. बोला सर, माझ्या मुलांना परवा दिवशी डेंग्यू झालेला आहे. बर. आणि सध्या ॲलोपॅथीच्या एमडी डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे. बर. परंतु डेंग्यूच्या आजारामध्ये खूप ताप आलेले असते, मग त्याच्यामध्ये आयुर्वेदिक काही काम करू शकतं का? आणि सध्या मी ॲलोपॅथी सोबत मग आयुर्वेद काही घेऊ शकतो का मी? हो, अगदी नक्की घेऊ शकता. वय किती आहेत मुलांची? मुलांचं वय 23 आहे आता. बर बर, ठीक आहे. आणि त्याच्या रक्ताची तपासणी केली? हा, रक्ताची तपासणी करून डेंग्यू फर्स्ट आलेला आहे, डिटेक्ट झालेला आहे फर्स्ट. बरं बरं, काय हरकत नाही, त्याचं उत्तर देऊया आपण. धन्यवाद. सर, बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं की ह्या डेंग्यूचा आजार झाल्यानंतर ॲलोपॅथीची औषधं घेतली जातात आणि बऱ्याच जणांना माहितीच नाही की आयुर्वेदामध्ये सुद्धा तितकी क्षमता बरोबर आहे. आहे. आणि तेवढ्यासाठीच आता आपण हा खास विषय कार्यक्रम निवडलेला सर आहे. आपण बरोबर आहे, निवडलेला बरोबर आहे. आता फायलेरियासिस जो आहे त्याच्याविषयी बोलणं करायचं होतं की त्वचेच्या खाली किंवा बऱ्याच वेळेला आपल्या शरीरातल्या लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे किंवा लसिका ग्रंथी ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी संबंधित हे फायलेरियासिसचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. तुम्ही असं लक्षात घ्या की आफ्रिकेमध्ये आणि एशियन कंट्रीमध्ये आणि स्पेशली भारतामध्ये हे डासांचा हायदोस जो आहे तो जास्ती आहे. तर इथलं वातावरण जे आहे समशीतोष्णाचं कटिबंधात आपण जे येतो त्याचा परिणाम जो आहे ना तो या डासांच्या पुष्टीसाठी खूप उपयोगी किंवा त्यांचं प्रोपोगेशन त्यातनं खूप होतं किंवा त्यांची प्रजननाची अवस्था जी आहे ती इथं फार फास्ट होऊ शकते. आणि पुन्हा आपलं राहणीमान आणि पाणी साचण्याच्या ह्या प्रक्रिया ज्या आहेत ना त्या सुद्धा त्याला खूप जबाबदार आहेत. तर हे होत असताना आपल्या शरीरामध्ये हे 4ही आजार झाले तर त्याचा माणूस आयुर्वेदीय वैद्य हा विचार करत असताना विषाचा विचार करूनच औषधं देत असतो. आता मगाशी मी काही लक्षणं या आजारांची सांगितली, त्यात महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघणं खूप महत्त्वाचं आहे. मलेरियाच्या बाबतीत असं होतं की खूप ज्यावेळेला मलेरियाचा हा त्रास त्या मादी डासातून ज्यावेळेला हा उत्पन्न व्हायला लागतो तेव्हा नंतरची अवस्था असते त्यात कन्व्हल्जन्स वगैरे सुद्धा येऊ शकतात. पेशंट कोमामध्ये जातो, बऱ्याच वेळेला त्याला शौचातनं रक्त पडायला सुरुवात होते. पण एकंदरीत उलटी होणं, मळमळ होणं, अंग दुखणं, सांधेदुखी, अंगावरती रॅशेस येणं हे प्रकरण ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये कॉमन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडी वाजून ताप येत असतो. मलेरियाची थंडी तर फार वाईट आणि भयानक असते. साधारण 15-20 दिवसात हा त्रास होत असताना पहिल्यांदा थंडी वाजून येते आणि नंतर ताप जो आहे तो घाम येऊन उतरत असतो. हे मलेरियाचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असतं. डेंगीमध्ये खूप डोकं दुखणं आहे आणि फोटोफोबियासारखं लक्षण जे आहे ते चिकनगुन्यासारख्या आजारामध्ये सुद्धा दिसतं की प्रकाशाचं तत्व असतं, म्हणजे प्रकाशाकडे बघायला नको वाटतं, डोळे वगैरे जे आहेत ते आल्यासारखे व्हायला लागतात, सर्दी वगैरे व्हायला लागते. तर त्या डॉक्टरकडे जाऊन किंवा वैद्याकडे जाऊन पहिल्यांदा हा मलेरिया आहे का हा चिकनगुन्या आहे
का इतर ह्याचा डेंगीचा प्रकार आहे हे बघणं खूप गरजेचं असतं आणि रक्ताची तपासणी केली की नंतर औषधं ही खूप सोपी असतात आणि पटकन रुग्ण त्यातनं बाहेर येऊ शकतो. नक्कीच. सर, यांचा असा प्रश्न होता रमेशजी यांचा की त्यांनी जेव्हा सांगितलं की मुलाला ताप आलेला आहे परवा, आता ॲलोपॅथी सोबत आयुर्वेदाची औषधं जर सांगायची असेल तर त्यांना सर काय कसं आहे, या संपूर्ण कार्यक्रमातली औषधच त्यांना उपयोगी पडणार आहेत. परंतु बीड सारख्या ठिकाणी खूप चांगले मोठे वैद्य आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही औषध घेऊ शकता. चंपकादी आगद नावाचं एक औषध आहे. आगद म्हणजे विषाला नष्ट करणारी गोष्ट, त्याला आगद असं म्हणतात. म्हणजे अँटीटॉक्सिन इफेक्ट ज्या औषधांचा आहे असं औषध. तर त्यामध्ये चंपकादी आगद नावाचं एक औषध आहे. ते जर तुम्ही जेवणाच्या नंतर त्या मुलांना जर द्यायला सुरुवात केली तर डासाच्या दंशातून उत्पन्न झालेला कोणताही आजार जो आहे तो कमी यायला सुरुवात होत असते. तांदळी नावाची एक वनस्पती आहे, नंतर मी ती दाखवणारच आहे. त्या वनस्पतीचा रस जो आहे तो निशोत्तर नावाच्या एका वनस्पतीच्या चूर्णाला देऊन नंतर पोटात जर घेतला गेला तर त्यांचा चिकनगुन्याचा किंवा डेंगीचा त्रास आहे किंवा तो ताप जो आहे तो कमी होऊ शकतो. महासुदर्शन चूर्ण म्हणून औषध आहे, ते 3 वेळा देता येऊ शकतं. तर ही जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी औषधं आणावीत आणि इमिजिएट सुरू करावीत. पटकन त्रास कमी होईल आणि नंतर जे दुखणं लोळत पडतं सांध्यांच्या मध्ये तेही त्यांनी घडणार नाही. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. पवन बोलतायत आपल्याशी परभणी इथून. नमस्कार पवनजी. हॅलो हॅलो. हा बोला. हा सर, माझ्या आईला चिकनगुनियाचा त्रास झाला होता 4-5 वर्षापूर्वी. बर, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. आता गुडघे दुखतायत सर, 5 वर्ष झाले तरी अजून त्रास आहे. तो गुडघे नेहमी दुखतात. बर. आणि तिचं वय किती आहे? वय 50 वर्ष आहे. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. पवनजी, अगदी छान प्रश्न विचारलेला आहे. कारण वय जसं वाढत जातं त्यानुसार जे होणारे आजार असतात त्यांची जी गहनता असते ती जास्त असते आणि त्यामुळे ते त्रास जास्त वाढत असतात. पण यासोबतच सगळ्यांसाठी आयुर्वेद कसं काम करतं, सगळ्यांसाठीच औषध उपचार कुठले, या सगळ्यांवर आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्यामुळेच हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ही चर्चा अशी चालू राहणार आहे, पण डॉक्टर नेहमी आपल्यासाठी वेगवेगळ्या टिप्स सांगतात. आज काय विशेष टिप्स आहे पटकन पाहूया. फार उचक्या लागत असल्यास 1 चमचा कोमट पाण्यात 1 चिमूट मीठ टाकून दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब हे पाणी टाकावे. ओठाच्या कडेला जर उठून ओठ फुटत असल्यास जिरे पाण्यामध्ये कुटून त्याचा लेप लावावा. नक्कीच उचक्या लागत असतील तर सगळ्या नातेवाईकांची आठवण काढून झाल्यानंतर हा प्रयोग करायला सर काहीच हरकत नाहीये. सर, पवनजी यांचा फोन आला होता, काय म्हणा. बरोबर आहे. आता आपण मगाशी सांगितले ते चंपकादी आगद हे औषध जे आहे ते त्रिभुवन कीर्ती, पुन्हा सुवर्ण सुशेखर आणि रात्री तांदळी म्हणून जी वनस्पती आहे ती निशोत्तरच्या बरोबरीने हे जर केलं तर चिकनगुन्यातून उत्पन्न झालेली जी गुडघेदुखी ती कमी होईल. पण ह्याच्यापेक्षा एक साधा प्रयोग सांगतो, ते म्हणजे दालचिनी जी असते घरची आपण मसाला जी वापरतो ती उगाळायची साहण्यावरती, उलटी साहण करून. सुलटी साहण आहे ती देवासाठी, उलटी माणसासाठी. आणि मग पाण्यामध्ये ते उगाळून जर गुडघ्याला लेप लावला ना आणि तो 2 मिनिटात काढायचा बरं का. कारण काय होतं, त्याच्यातलं तेल जे आहे ते बिब्यासारखं उतत असतं आणि जर उतलं तर नंतर खोबऱ्याचं तेल त्याला लावलं तरी चालू शकतं. आणि हे जर 2 मिनिटं हा लेप तुम्ही ठेवलात तर गुडघेदुखी त्यांची लगेच कमी होईल. हे होत असताना गुडघ्याला लेप पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोन्हीकडे लावला जायला पाहिजे. हाडं झिजत असतात या वयामध्ये, त्यामुळे प्रवाळ पंचामृत नावाचं एक औषध आहे ते त्यांनी पोटात घ्यावं. परंतु ती विष जी आहे चिकनगुन्याची ती नष्ट होण्यासाठी ट्रीटमेंट जी आहे ती चिकनगुन्याची पहिल्यांदा 1 महिनाभर त्यांनी घ्यावी आणि नंतर हा लेप जर केला किंवा त्याच्या बरोबरीने हा लेप केला गेला तर खूप चांगला परिणाम त्याचा येऊ शकतो. नक्की सर. बाकीच्यांनाही जसं मेन चिकनगुन्याचं हेच असतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी सांधेदुखी ही फार त्रासदायक ठरते आणि तुम्ही सांगितलेला उपाय हा खूप फायदेशीर ठरेल. सर, आपण डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्याविषयी बोलतोय, पण त्याचे काही प्रकारही आहेत का आयुर्वेदानुसार? कसं होतं, आता आयुर्वेदानुसार प्रकार जे आहेत ते मी मगाशी सांगितलं तसं हे विषातून उत्पन्न होणारे आम्ही प्रकार देतो आणि ते विष कोणतं तर दंशातून उत्पन्न झालेलं विष. परंतु आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने ह्याच्यात मग रक्तस्राव ज्याच्यामध्ये होतो असे काही प्रकार असतात. आयुर्वेदानुसार जर बघायचं झालं तर त्याच्यात लक्षणं जी दिसतात ती प्रत्येक माणसाला वेगवेगळी थोडी थोडी दिसतात. मग वाताचं लक्षण असताना सांधेदुखी खूप असते, कफाचं लक्षण असताना अंग दुखणं आणि भूक कमी होणं हे लक्षण खूप असतं, पित्त ज्यावेळेला वाढलेलं असतं तेव्हा मळमळ आणि उलट्या खूप होत असतात किंवा रक्तस्राव खूप होतो. तर त्यानुसार आम्ही औषधामध्ये थोडेफार बदल करत असतो. त्यामुळे वातज, पित्तज, कफ जे सांधिपातिक म्हणजे तिन्ही दोषातून उत्पन्न झालेला असे वेगवेगळे चिकनगुन्याचे किंवा मलेरियाचे किंवा फायलेरियासिसचे किंवा डेंगीचे प्रकार आपल्याला करता येत असतात आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करत असतो. नक्कीच.
डॉक्टर नेहमीच आपल्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती आणत असतात. या वनस्पतींचा आज वापर कसा करायचा आहे, कारण आज खूप गरजेचं आहे आपल्याला. डेंग्यू, मलेरिया आणि जेव्हा चिकनगुनिया म्हणतो तेव्हा या वेगवेगळ्या वनस्पती कोणत्या, त्यांचा उपयोग कसा करायचा, वापर कसा करायचा, जेणेकरून या आजारांपासून दूर राहता येईल आपल्याला. बघूया आज कुठल्या वनस्पती आणल्यात ते. तर ही जी समोरची वनस्पती दिसते ही शिरीष नावाची वनस्पती आहे. शिरीष हा विषग्ना नाम असं म्हटलेलं आहे. हे विष नष्ट करण्यासाठी जी अग्रणी वनस्पती म्हणून ही शिरीष बघता येते. तर ही चपटी शेंग असते पिवळसर रंगाची आणि आत त्याच्या बी असतं आणि ते शिरोविरेचन म्हणून सांगितलं. म्हणजे नाकामध्ये जर त्याचं चूर्ण हुंगलं घेतलं तर खूप शिंका येतात आणि रक्तातलं विष किंवा मस्तिष्कात गेलेलं विष सुद्धा त्याने कमी येतं असं म्हटलं जातं. तर या वनस्पतीच्या फुलांच्यामध्ये नॅचरली ऑक्रिंग स्टिरॉइड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं. दम्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडतं. पण शिरीषाच्या काढ्याचा प्रयोग जो आहे तो पोटामध्ये आपल्याला करता येतो. शिरीषाचं तूप तयार करून ते पोटात घेता येतं, लावण्यासाठी वापरता येतं. शिरीषाचा काढाचा अंगाला लेप करून आंघोळीच्या वेळेला त्याचं चूर्णही आपण उठण्यासारखं लावू शकतो. तर ह्या गोष्टी केल्या ना की शरीरातली बरीचशी विष नष्ट होतात. पण कीटकाची किंवा कोळ्याची जी विष असतात ना, लुता ज्याला आम्ही म्हणतो, किंवा विंचवाचं विष वगैरे, पूर्वीच्या काळात जर विंचू चावलेला असेल तर नंतर एक विशिष्ट पद्धतीची सांधेदुखी लागते आणि त्यात गाऊट सारखी किंवा वात रक्तासारखी लक्षणं असतात. तर त्याला सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी पडते आणि ही खेडेगावात बऱ्याच ठिकाणी मिळत असते. बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीने किंवा कॉर्पोरेशन ही लावलेली असते, पण आपल्याला हे माहीत नसतं. तर म्हणून ही वनस्पती मुद्दामून आणली. आता ही दुसरी वनस्पती आहे, ही कडुलिंब नावाची वनस्पती आहे. तुम्हाला सगळ्यांनी मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. कडुलिंबाचं झाड जे आहे ते घराच्या शेजारी लावलं किंवा निर्गुंडीचं झाड घराच्या शेजारी लावलं, सूर्यफुलाचं झाड जर लावलं गेलं तर डास जास्ती येतच नाहीत. एक ठराविक पद्धतीचा शेर किंवा चिकाचं झाड म्हणून असतं आणि त्याच्या फक्त काड्या असतात, त्या तोडल्या तर त्यातनं चीक येत असतो. तर ते जर घरी टांगून ठेवलं तर चिलटं आणि डास हे घरी जरा सुद्धा फिरकत नाहीत आणि त्यापासून आपला बचाव होऊ शकतो. पोटामध्ये जर कडुलिंब आपण नेहमी घेत राहिलो तर आपल्या शरीरातल्या रक्ताला येणारा जो कडसरपणा आहे तो त्या डासांना आवडत नाही आणि कडुलिंबाचा रस घेणाऱ्या लोकांना डास चावत नाहीत. आता कडुलिंब जर तुम्ही पावसाळ्याच्या शेवटी पित्त ज्यावेळेस साचायला सुरुवात होतं त्यावेळेस जर लावायला सुरुवात केली, पोटात घ्यायला सुरुवात केली तर डास चावणं हे प्रकरणच आपल्याला उत्पन्न होत नाही असं लक्षात येऊ शकतं. ही तिसरी जी एक वनस्पती आहे ती खूप महत्वाची वनस्पती आहे. तर ही वनस्पतीचा इन्फ्लोरेसन्स किंवा फुलं जी आहेत ती तुम्हाला इथं दिसत आहेत पहा. तर ही तांदळी नावाची वनस्पती आहे. तांदूळ जे असं हिला म्हणतात. ह्याच्यात खूप प्रकार असतात वेगळ्या. काटे माठ म्हणून असतो, लाल माठ म्हणून असतो, राजगिरा असतो, चवळी असते. तर त्यातली ही तांदूळजा नावाची वनस्पती ही विषग्न म्हणून सांगितली. हिला मराठीत तांदळी असं म्हणतात. ज्याचा इन्फ्लोरेसन्स हा तपकिरी आहे ना त्यालाच तुम्ही तांदूळ असं म्हणू शकता. पांढरा किंवा हिरवा असेल तर ती वेगळी वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीचं मूळ हे विषग्न आहे आणि हे पोटामध्ये ह्या वनस्पतीचा रस घेणं किंवा ही भाजी खाणं आणि ही भाजी अप्रतिम सुंदर लागते. कडूही नाही आहे. म्हणजे आयुर्वेदातल्या भाज्या बऱ्याच वेळा कडू असतात, तसंही नाही आहे. तर डासांच्या विषातून उत्पन्न होणारे आजार उत्पन्न होत नाहीत. म्हणजे तुम्हाला डास जर चावलेला असेल तर नंतर मलेरिया उत्पन्न होण्याची शक्यता ही कमी आहे. हे का असं मी सांगतो तर आयुर्वेद हा नेहमी होस्टकडे किंवा शरीराकडे जास्ती लक्ष देतो आणि इतर कृमी किंवा विषाणू किंवा जीवाणूकडे जास्ती लक्ष देत नाही. तर तुमच्या शरीरामध्ये जर लो व्हायटॅलिटी टिश्यूज तयार झालं नाही किंवा वैगुण्यच जर तयार झालं नाही तर तुम्हाला तो आजारच उत्पन्न होत नाही. त्यामुळे जंतू किंवा विषाणू तुमच्या शरीरात गेले तरी सुद्धा तुम्ही त्याला बळी पडू शकत नाही अशी ही वनस्पती आहे. आणि ही शेवटची वनस्पती जी आहे ती मंजिष्ठा नावाची वनस्पती आहे. ही सिंहगडच्या जंगलातून आपण आणलेली आहे. तर ह्याचं मूळ जे असतं ना या मंजिष्ठेचं त्याचं चौकोनी खोड तुम्हाला दिसेल. काकजंगा नावाची दुसरी अशी एक वनस्पती असते त्याच्यात सुद्धा असं खोड असतं त्याचं. आणि पित्त पापडा नावाच्या वनस्पतीचंही खोड असं चौकोनी असतं. पण ह्याची पानं जर तुम्ही बघितलं तर त्याचा व्हेनेशन तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावरनं हे ओळखता येतं. आणि ह्याचं मूळ असतं हे लाल रंगाचं असतं. तर ही मंजिष्ठा नावाची वनस्पती ही रक्तशुद्धीसाठी खूप उपयोगी आहे. तर ह्याचा फांट किंवा हिम म्हणजे गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये टाकून ही पोटामध्ये जर घेतली गेली तर डासांशी संबंधित विष आणि त्यांच्या दंशातून उत्पन्न होणारे जे रॅशेस आहेत ते ह्यांनी झपाट्याने कमी यायला लागतात. नक्कीच. प्रेक्षक हो, तुम्ही सगळेजण ह्या सगळी डॉक्टरची माहिती सांगतायत ती तुम्ही वहीत लिहूनही घेत असाल. याशिवाय तुमच्या कुंड्यांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही वनस्पती लावा जेणेकरून तुम्हाला त्याचा सहज उपयोग करून घेता येईल. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, फोन घेऊया. बाळू बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. हा नमस्कार. डॉक्टर नमस्कार. नमस्कार सर, माझा असा प्रश्न आहे का माझ्या भावाला डेंग्यू झाला होता. बोला, आपला प्रश्न सलग विचारा. तो आता बरा झाला परंतु आता भविष्यात त्या डेंग्यू झाल्यामुळे काही आता भविष्यात त्रास होईल का? अच्छा, वय किती आहे त्याचं? त्याचं वय 30 आहे. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद.
आहे. काय सांगा सर? हां, काय डेंग्यू झालेला आहे आणि भविष्यात काय त्रास होईल. आता डेंग्यू जर बरा झालेला असेल तर काही चिंता नाही. फक्त एकदा डेंग्यू झाला आणि पुन्हा नंतर जर झाला तर त्याच्यात हिमोरेजिक डेंग्यू होण्याची शक्यता जास्ती असते आणि ब्लिडिंग टिल डेथ त्याच्यामध्ये होऊ शकतं. प्लेटलेट काउंट जो असतो तो त्याच्यामध्ये एकदम कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे आधुनिक शास्त्र असं म्हणतं की तो त्रास जो आहे तो मरणापर्यंत त्या रुग्णाला नेऊ शकतो. पण तो असा आहे की ज्वर म्हणजे ताप हा पहिल्यांदा येतो आयुर्वेदानुसार, नंतर रक्तपित्त नावाचा आजार जो आहे तो उत्पन्न व्हायला लागतो. म्हणजे अंगातनं नाकातोंडातनं रक्त येणं किंवा इंटरनल ब्लिडिंग पोटामध्ये वगैरे पोट वगैरे दुखणं असं होऊ शकतं. आणि त्यानंतर कास श्वास हिक्का म्हणजे दम लागणं, खोकला येणं आणि हिक्का म्हणजे उचक्या लागणं असं होऊ शकतं आणि मग त्याच्यामध्ये खूप त्रासदायक घटना घडू शकतात. तर एकदा डेंग्यू झालेला असेल तर आत्ता दाखलेल्या वनस्पती आहेत त्या पोटामध्ये घ्यायला सुरुवात करायची. पावसाळ्याच्या शेवटी ह्या वनस्पती पोटात घेणं आणि जवळच्या वैद्याला भेटणं हे त्यांनी करायचं. आणि डेंग्यू उत्पन्न होऊ नये याच्यासाठी जी मगाची औषधं सांगितली ती पोटात घ्यायला सुरुवात करायची. पण ह्याचा सेक्स ऑर्गनवरती खूप परिणाम झाला आहे किंवा आणखी एकदम भूक कायमस्वरूपी गेलेली असं काही होत नाही. डासांचं विष हे कीटक विष आहे, त्याच्याविरोधी खनिज काही गोष्टी असतात विषारी, त्यांचा औषधामध्ये वापर आपण करत असतो. कारण विषाचा दुधारी शस्त्र आहे ते, त्याच्यावरती चांगले संस्कार केले तर ते औषध म्हणून वापरता येतं. तर हार्ताळमनशीयुक्त काही औषध असतात ती जर पोटामध्ये दिली गेली किंवा वनस्पतीची काही औषध असतात ज्याच्यामध्ये बचनाग वगैरे धत्तूर वगैरे असं वापरलेली औषधी असतात ती जर वापरली गेली तर ह्या विषाचा पूर्णतः बिमोड होतो. तुम्ही असं लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टीतून विष उत्पन्न झालेलं आहे त्याचं ओरिजिन बघायचं. त्याला आम्ही योनिभेद आणि द्रव्यांचं वर्गीकरण. योनी म्हणजे ओरिजिन. तर प्राण्यातून उत्पन्न झालेलं विष असेल तर वनस्पतीचं विष त्याला वापरायचं किंवा वनस्पतीचं विष उत्पन्न झालेलं असेल तर त्यासाठी खनिज विष वापरायचं. या तिन्ही पद्धतीची जी विष मिळत असतात आणि त्याचा वैद्य लोक खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेत असतात आणि ही परंपरा 5000 वर्षापूर्वीपासून आहे. तर हा सिद्धांत जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याला आणि अनोन्य अभिभव असं म्हणतो. अभिभव म्हणजे पराभव करणं. तर एक विष आहे ते दुसऱ्याला मारून टाकतं कारण त्याचं ओरिजिन वेगळं असतं. तर हा साधा विचार आहे तो जवळच्या वैद्यात औरंगाबादला तुम्ही आहात तिथं खूप मोठे वैद्य आहेत त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडे ही औषध तुम्ही घेऊ शकता. अगदी छान सर. आम्हाला समजून सांगितलं तुम्ही की नक्की गरज काय असते या सगळ्या उपचारांची, हे करणं खरंच खूप गरजेचं असतं. डॉक्टर, बऱ्याच वेळेला काय दिसतं की डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया जर त्यांना आजूबाजूला दिसला तर लोक वेगवेगळी किट लोशन लावत असतात. बरोबर आहे. तर मुळात ते डास होऊ नये म्हणून आपण काय काय म्हणजे आयुर्वेदात असं खास काही आहे? अगदी बरोबर आहे. कारण एखादी कोणती जरी गोष्ट आहे त्याचं मलम पुन्हा लावायचं की मलम हे क्रीम बेस जर असेल तर क्रीम बेसमुळे अंगाला खास सुटत असते. पुन्हा त्यात जर केमिकल्स असतील तर पोटात लागल्यानंतर त्याचा काय परिणाम येतो, ती जर चुकून तोंडामध्ये गेली तर त्याचा काय परिणाम येतो हे बघणं खूप गरजेचं असतं. आणि मग नंतर मग एवढ्याशा मलम पोटात गेलं म्हणून कुठं बघितलं, अंगाला थोडं लावलं म्हणून कुठं बघितलं असं म्हणतात लोक. परंतु बऱ्याच वेळा आपला थ्रेशोल्ड कुठं कमी आहे का जास्ती आहे, लांब आहे का जवळ आहे हे माहीत नसतं आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या आजाराला एकदम माणसं हे त्याला काय होतं त्याला काय होतं असं माणसाचं चाललेलं असतं. आणि असं चारी बाजूने आपण चुका करत असतो आणि मग ते शरीर आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक त्याला व्हायला लागल्या की आजाराच्या स्वरूपात ते व्यक्त होत असतं. तुम्ही असं लक्षात घ्या, पूर्वी विषकन्या नावाचा प्रकार असायचा चाणक्याच्या काळामध्ये. दुसऱ्या राजाला मारण्यासाठी त्या वापरल्या जायच्या. तर त्या मुलीला लहानपणापासून थोडं थोडं विष खायला घालायचे आणि हळूहळू त्याची मात्रा वाढवत न्यायचे. तर ती इतकी मात्रा नंतर वाढायची की ते जर विष आपण खाल्लं त्या मात्रेमध्ये तर 25-30 लोक सहज मरून जातील एवढं विष तिच्या पोटात ती पचवू शकायची. आणि मग नंतर राजाला मारण्यासाठी तिचा वापर केला जायचा. तर तिच्या अंगावर ती ढेकून डास चिलट वगैरे बसलं की ते मरून जायचं एवढी ती टॉक्सिक असायची. तर हे छोटी गोष्ट जी आहे ते थेंबे थेंबे तळे साचे कसं होऊ शकतं हे समजण्यासाठी म्हणून तुम्हाला हे लोक मी सांगितलं आता विषकन्याचं. तर असं आपण थोडं खात बसतो आणि विष पुरुष तयार होतो आणि त्यातनं मोठमोठे आजार आपल्या मागे लागतात. मग तो मधुमेह असेल, रक्तपित्त असेल, रक्तदाब असेल, कॅन्सरसारखा मोठा आजार असेल, त्वचारोग असतील. खूप त्वचारोग होतात त्याचं कारणच असं की शौचाचा मार्ग, मूत्रमार्ग आणि घामाचा मार्ग आता पुरत नाही ती घाण बाहेर काढून टाकायला. म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमवरचा आलेला अंड्यूल लोड जे आहे ते म्हणून तुम्हाला त्वचारोग उत्पन्न होत असतात आणि कंडू खरकातनं ते सगळं बाहेर पडत असतो, कटावातनं तो भाग. तर आपण पोटात किती काय काय ढकलत असतो हे त्याला काय होतं असं म्हणून हे समजण्यासाठी म्हणून हे सांगितलं. तर हा भाग लक्षात घेऊन तुम्ही या गोष्टीकडे लागलात मागं तर मग मगाशी सांगितलेले वनस्पती यात निर्गुंडी आहे, कडुलिंबाची झाडं आहेत, कडीलिंबाचं झाड आहे, सूर्यफूल आहे, शेराचं झाड आहे. हे तुम्ही आजूबाजूला लावायला बागेमध्ये सुरुवात करा तर त्याचा डासांच्यासाठी खूप चांगला अप्रतिम परिणाम होतो आणि डास जवळ फिरकत सुद्धा नाही. ह्याच्याबरोबर अंगाला लावायचे लेप जे असतात त्याच्यामध्ये चंपकादी आगद म्हणून जे औषध आहे ते जर अंगाला तुम्ही लेप लावून किंवा चोळून जरी लावलं तरी सुद्धा उत्तम पद्धतीची झोप तुम्हाला लागू शकते, डास चावू शकत नाहीत. धूप घरी जे जाळत असतो त्यात ऊद धूप, कवड्या लोबान, त्यात थोडीशी कडुलिंबाची पावडर, त्याच्याबरोबर जटामावसी म्हणून जे सांगितलेली ते जर घातलं गेलं तर हवा शुद्ध होते
तुम्ही प्राणायाम वगैरे केल्यानंतर जसं तुम्हाला फिलिंग ऑफ वेलबिंग आत नाही येतं तसं यायला लागतं आणि डास चिलट वगैरे इतर गोष्टी सुद्धा होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाच्या कधीतरी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. हे सगळे प्रकार जे आहेत ते आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि नॅचरल आहेत. ह्याच्यात कुठं काही केमिकल नाही आहे. त्यामुळे दुसरं काहीतरी तुमच्या मध्ये आजार उत्पन्न झालेला असंही होत नाही. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या आणि ह्या गोष्टी तुम्ही आणा आणि वापरून तरी पहा. मग तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. नक्कीच. बेफिकीर वृत्ती आपली असते आणि त्याच्यामुळे काय होतंय या नावाखाली आपण बऱ्याच वेळा गोष्टी घेत असतो आणि त्यामुळे आजार ओढवून घेत असतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, पुण्यावरून बोलतात आपल्याशी रवींद्र कुडाळकरजी. नमस्कार. नमस्कार जमदग्नी सर. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की सर्वसामान्य रुग्णाला डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यातलं असं सहज लक्षात येईल, सहज ओळखता येईल अशी काही लक्षणं तुम्हाला सांगता येतील का? दुसरा प्रश्न असा आहे की कामगार वसाहत किंवा झोपडपट्टी वसाहत असे दाटून लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये अस्वच्छता असते, तिथे या संबंधी कशी काळजी घ्यावी, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया संबंधी? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आयुर्वेद उपचारांबद्दल असा समज आहे की वेळ लागतो उपचार पूर्ण सक्सेसफुल व्हायला. तर चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यू बाबत असे काही आणखी तुम्ही स्पेशली काही टिप्स द्याल का की ज्या योगे लवकर उपयोग होऊ शकेल फास्ट रिकव्हरीच्या दृष्टीने? धन्यवाद रवींद्रजी. अगदी छान प्रश्न विचारले आहेत. सगळ्यांना उपयोगी असे हे प्रश्न आहेत. तुमच्या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देऊ. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर. ही जी वनस्पती आपण पाहतोय ही तुलसी नावाची वनस्पती आहे. याला मराठीमध्ये तुळस असं म्हणतात. हिचे 2 प्रकार आपण पाहतो. एक म्हणजे काळी तुळस आणि दुसरी म्हणजे पांढरी तुळस. ही आत्ताची दिसते ही काळी तुळस आहे आणि हीच औषधासाठी खूप उपयोगी आहे. तुळशीच्या बाबतीत असं वर्णन आहे गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथांच्यामध्ये की जो नित्यसेवी तुळशीसी त्याला कली बाधत नाही. आत्ताचं जे कसंही वागणं लोकांचं होतं ते मन त्यांचं जर चांगलं करायचं असेल तर तुळस खावी असं म्हटलं जातं. तुळस ही बेडरूममध्ये लावायची गोष्ट नाही आहे किंवा दिवाणखान्यात ठेवण्याची गोष्ट नाही आहे. ती घराच्या बाहेरच हवी, अंगणामध्ये हवी किंवा येतानाच्या दरवाजामध्ये हवी. असं जर असेल तर त्या सगळ्या दुष्ट शक्ती जी आहे ती खेचून घेते अशी एक भावना धर्मग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. त्याच्यातला शास्त्राचा भाग असा आहे की ह्या वनस्पतीतून ऑक्सिजन भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. घरची स्त्री ज्या वेळेला चुलीपाशी काम करून दमायची, धूळ ह्यांनी ती जेव्हा हैराण व्हायची, अशा वेळेला बाहेरून त्या वनस्पतीच्या सान्निध्यात ती राहायची आणि तिचं आरोग्य हे मेंटेन केलं जायचं. या वनस्पतीच्या पानांचा रस पोटामध्ये जर घेतला गेला तर कुर्मी पडतात, कफ कमी येतो आणि थंडीतून होणारा कोणताही आजार यांनी बाधत नाही. या वनस्पतीची जी साल आहे किंवा मूळ जे आहे ते त्वचा रोगासाठी उपयोगी पडतं. जांघेमध्ये किंवा काखेमध्ये खाज सुटणं, तिथं काळेपणा येणं, गजकर्ण उत्पन्न होणं हे गर्दीच्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये खूप बघायला मिळतं. तर अशा वेळी ही वनस्पती तिचा रस किंवा तिच्या पानाच्या मुळांच्या ठिकाणी असलेली माती ही वापरायला हवी. तुळशीचं बी जे आहे ते अत्यंत थंड आहे आणि पोटामध्ये ते जर दुधाबरोबर घेतलं गेलं तर शरीरातल्या उष्णतेचा नाश होतो आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं, डोळ्याची आग होणं, सारखी वारंवार अंगाला खास सुटणं आणि घाम येणं, घामाला दुर्गंधी येणं, मुखाला दुर्गंधी येणं ह्या गोष्टी यांनी कमी होतात. मुख दुर्गंधी किंवा तोंडाला घाण वास येणं हे 35 वर्षानंतर सगळ्यांनाच हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडतं असं आधुनिक शास्त्र मानतं. परंतु पोटामध्ये ह्या वनस्पतीचा रस जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने कुर्मी कमी होतात, कोठा साफ होतो, यकृताचं काम चांगलं होतं आणि मुख दुर्गंधी ही कमी होते. त्यामुळे रोज मुख शुद्धीसाठी तुळस सेवन करावी. थोडक्यात काय, ही वनस्पती तिखट रसाची आहे, उष्ण वीर्याची आहे, पण याचं बी हे थंड आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर कफाच्या आणि वाताच्या आजारासाठी उत्तम पद्धतीने करता येतो. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरांनी दुसरी विशेष माहिती काय आणली आहे ते जरूर बघायचं असेल, खास करून स्त्रियांसाठी आहे ती. अंगावरती शीतपित्त गांधी उठत असल्यास मीठ न लावलेल्या आमसुलाचे पाणी प्यावे आणि तेच पाणी अंगाला लावावे. हातापायांना भेगा पडत असल्यास मध, मीठ आणि कोकम तेल म्हणजे आमसुलाचे तेल एकत्र करून चोळून लावावे. सर, आपल्याला रवींद्र कुडाळकरजी यांचा फोन आला होता, काय सांगणार सर? खूप सुंदर प्रश्न विचारला रवींद्रजींनी. मागच्या वेळी त्याने असा खूप चांगले प्रश्न विचारले होते. तर उलट सुरुवात करतो मी की आयुर्वेदाच्या औषधांना उशिरा गुण येतो असं जे आहे ना, तर हे सर्व चुकीचं आहे. असं का?
तर कसं होतं, आयुर्वेदात असं एक सूत्र आहे, प्रायः करोति अहोरात्रात कर्मादन्यपि भेषजम. म्हणजे औषधाने एका अहोरात्रीमध्ये काम सुरू करायला पाहिजे, म्हणजे पेशंटला लगेच बरं वाटायला पाहिजे. कर्मादन्यपि भेषजम याचा अर्थ रसायन आणि वाजीकरण अशी 2 औषधं आहेत, त्याचा तर पटकन परिणाम येत असतो एका तासाभरातच, आणि त्या हिशोबाने हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. मग असं का होतं, तर डोकं दुखणं, सांधे दुखणी, जुलाब होतोय आणि ते पटकन आधुनिक शास्त्राच्या औषधांत थांबवलं जातं, आणि ते थांबलं की काय होतं, लोकांना पटकन त्याचा गुण आला असं वाटतं. पण तुम्ही लोक लक्षात घ्या, आयुर्वेदसुद्धा हीच गोष्ट करू शकत असतो, पण कच्चे जुलाब होत असतील आणि जी पोटातली घाण आहे ती बाहेर पडते तर नॅचरली पहिले पडू द्यायची असते आणि नंतर जुलाब थांबवायचे असतात. म्हणून आम्ही पटकन जुलाब थांबवत नाही, आणि ते जर थांबवले गेले तर नंतर दमा, खोकला, संधिवात असे मोठे आजार होतात, किंवा नंतर मोठे कॅन्सरसारखे दुर्धर आजार सुद्धा होऊ शकतात. कारण त्या विष्ठेतलं जे विष आहे ते बाहेर पडणं गरजेचं असतं. त्यामुळे वैद्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने लोकांना असं वाटतं, म्हणजे लोकांनी त्यातनं इतका वेगळा अर्थ काढला आहे की औषध दिलेलं आहे आत्ता एका माणसाला आणि त्याच्या नातवाला गुण आला वगैरे असं म्हटलं जातं. तर हे चुकीचं आहे. आता तुम्ही TBचंच औषध बघा, तर आधुनिक शास्त्रात सुद्धा 9 महिने 8 महिने हे औषध घ्यायला लागतच असतं, आयुर्वेदातही तसंच आहे. किंवा आपण अमेरिकेला चाललेलं आहे आणि लग्न आत्ताच झालेलं आहे, तर 3 महिन्यातच बाळ व्हायला पाहिजे आम्हाला, असं होतं का? 9 महिने आपल्याला थांबायलाच लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यायलाच लागतो. इमारत बांधत असलो 1.5 वर्ष आपल्याला इमारत बांधायला लागतो, बंगला बांधायला लागतो. आत पाहिला असं म्हटलं तर ते ढासळून जाईल. तर कोणत्याही गोष्टीला एक काळाची विशिष्ट लिमिट असते, त्या हिशोबाने आम्ही औषध देत असतो. तर आयुर्वेदिक औषधांनी चिकनगुनिया हा 7 ते 8 दिवसामध्ये कमी यायला सुरुवात होतं. त्याचा इन्क्युबेशन पिरियडच तेवढा आहे, तेवढ्या ह्याच्यात तो कमी व्हायला सुरुवात होते. मलेरियासारखं दुखणं हे पटकन झपाट्याने कमी येतं. तर हा प्रयोग जो आहे तो वैद्यांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या लोकांनी हे घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना हे समजणार आहे. आणि ह्याच्यात उत्पन्न होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याची औषधे इतकीच पॉवरफुल आयुर्वेदामध्ये सुद्धा असतात. फक्त त्या वैद्याचं निदान व्यवस्थित होणं आणि त्याच्याकडनं दिलेलं औषध जे आहे ते न कुरकुर करता घेणे हे गरजेचं आहे. आता डोकं खूप दुखत असेल आणि पटोलादी बसतो म्हणून एक एनिमा द्यायचा असतो, तर मला ताप आलाय, डोकं दुखतं आणि तुम्ही बस्ती काय देता असं तुम्ही म्हणायचं नसतं. पण बरेच लोक अशी तक्रार करतात, मग त्यांना लोळत पडायला लागतं, 2 महिन्यांनी बरं होतं ते दुखणं. त्या वैद्याला काय जातं, बिघडते त्याचं. परंतु बस्ती घेतला तर त्याच दिवशी त्याचं डोकं दुखणं थांबवून तो घरी स्वतःच्या पावलांनी जाऊ शकत असतो. त्यामुळे उशिरा गुण येतो अशी काही परिस्थिती नाही आहे. कोणत्या वैद्याला असं वाटेल की आपल्या पेशंटला उशिरा बरं वाटावं, किंवा कोणत्या माणसाला असं वाटेल की वैद्याच्या औषधाचा उशिरा गुण यावा, असं होणार नाही आहे. हा एक पहिला प्रश्न झाला. झोपडपट्टीत असलेल्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आता मी सांगितलं, की पाणी साचलेले जे असतं ते सगळं काढून टाकायला पाहिजे. जवळ खड्डे वगैरे असतील तर ते मुजवले जायला पाहिजे. आता मगाशी सांगितलं त्या वनस्पती, शेराची वनस्पती आहे, निरगुंडी आहे, कडुनिंब आहे, कढीनिंब आहे, किंवा सूर्यफुलाची झाडं आहेत, ही लावली जायला पाहिजे. निरगुडीचं झाड लावायला पाहिजे. तर शरीरातली ओल जशी कमी होते ना काही वृक्ष औषध घेऊन, तसं जमिनीतली ओल यांनी कमी होते, डास वाढत नाहीत आणि कुबट वातावरण राहत नाही. राजलक्ष्म्यासारखे आजार सुद्धा त्यातून उत्पन्न होत नाहीत. कडुलिंबाचं झाड तर ह्याच्यासाठी परड्यामध्ये नेहमी लावलं जायचं किंवा अंगणामध्ये तुळशीच्या बरोबरीने असायचं. हा दुसरा प्रश्न झाला. आणि तिसरा जो आहे तो लक्षणं लक्षात घेऊन लोकांनी ते कसं ओळखायचं, तर ह्या फंदात शक्यतो लोकांनी नाही पडायला पाहिजे. कारण 3-4 जर घरी असतील तर प्रत्येकाची तोंड हल्ली प्रत्येक 4 दिशांना असतात, तर एक मत जर झालं नाही तर भांडणाला कारण ते होऊन बसायचं. तर जवळच्या वैद्याकडे जावं, डॉक्टरकडे जावं, रक्ताची तपासणी करून घ्यावी आणि त्यातनं जे निदान होतं त्यानुसार मागं लागावं. तरीसुद्धा खूप सांधे दुखत आहेत आणि लालसर रॅश आलेला आहे तर चिकनगुनिया असण्याची शक्यता खूप असते. डेंग्यू असताना टेम्परेचर जे वाढतं त्याच्या बरोबरीनं, हाय डिग्री फिवरच्या बरोबरीनं डोकं खूप दुखत असतं आणि त्याच्या बरोबरीने जर हिमोरेजिक डेंग्यू असेल तर नाकातोंडातनं रक्त येणं वगैरे या गोष्टी घडत असतात. आणि तिथं रॅश न येता फोड येत असतात, हे डेंग्यूमध्ये लक्षण दिसतं. मलेरियामध्ये खूप ताप येतो आणि थंडी वाजून येते आणि नंतर घाम येऊन ताप उतरत असतो, असं लक्षण जे असतं ते महत्त्वाचं असतं. आणि ह्या तिन्ही आजारांच्या मध्ये प्लेटलेट एस्पेशली डेंग्यूमध्ये खूप कमी होण्याची शक्यता असते. तर हे समजण्यासाठी म्हणून सांगितलं. तरीसुद्धा ही लक्षणं जी आहेत ती पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करून सांगतो की जे झाल्यानंतर डासाशी याचा संबंध आहे एवढं जरी तुम्हाला सामान्य लोकांना कळलं ना तरी पुढच्या गोष्टी सोप्या असतात. भूक कमी लागणं, मळमळ होणं, त्याच्याबरोबर भूक कमीच्या बरोबर उलट्या काही लोकांना होणं, सांधे धरणं, अंग दुखणं, डोकं दुखणं, प्रकाश सहन न होणं आणि ह्याच्या बरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये जेव्हा खूप ताप असेल आणि थंडी वाजून आलेलं असेल त्यावेळेस हे डासातून उत्पन्न प्रकरण आहे असं म्हणायचं आणि लगेच डॉक्टर किंवा वैद्याकडे जायचं आणि औषधं घ्यायची. नक्कीच. प्रेक्षको, डॉक्टरांनी खास तुम्हाला ही लक्षणं सांगितलेले त्याच्या मागे उद्देश हाच आहे की ही लक्षणं बघून बऱ्याच वेळेला काही जण स्वतःच घरच्या घरी उपचार करतात किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधं घेतात आणि त्यामुळे होतं असं की योग्य आजाराला
लक्षणाला आपण म्हणजे तो आजार जो आहे तो ओळखला जात नाही आणि उपचार वेगळाच केला जातो, त्यामुळे सर आजारही बळावत असतो. सर फॅल्सिपेरम मलेरिया यासारखं सुद्धा आहे की मेंदूमध्ये जेव्हा हे विषाणू जात असतात, जीवाणू जात असतात, तेव्हा सुद्धा आपण आयुर्वेदिक औषधं देऊ शकतो. अगदी निश्चित देऊ शकतो. त्यावेळी नस्य नावाची ट्रीटमेंट खूप महत्त्वाची असते आणि सेरिब्रल मलेरियाची ही लक्षणं जेव्हा असतात ना त्यावेळी त्याचा खूप मोठा त्रास रुग्णाला सहन करायला लागतो. त्यामध्ये बऱ्याच वेळा किडनी फेल्युअर वगैरे सुद्धा होतं आणि ॲक्यूट किडनी फेल्युअरसाठी डायलिसिस वगैरे करायला लागतं. ज्यांना विषबाधा झालेले आहे त्या लोकांना आणि अशा पद्धतीने सेरिब्रल मलेरिया झालेल्या लोकांना डायलिसिस हे म्हणजे जीवन त्यांचं जे आहे ते वाचण्यासाठी खूप उपयोगी पडतं, तर त्याचा वापर जरूर करून घ्यावा. पण त्यावेळेला मी मगाशी सांगितलेलं चंपकादी अगद हे जे आहे ना ते त्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि इथं काही वनस्पती आणले, त्यापैकी काही वनस्पती जर बघितल्या तर मग ह्या सेरिब्रल मलेरियाचं औषध आपण कसं करू शकतो हे तुम्हाला मी सांगू शकेन. प्रेक्षको, आपल्याला मगाशी डॉक्टरांनी हिरव्या औषधी वनस्पती दाखवल्या, अजून काही वनस्पती आणलेल्या आहेत. त्याच्या मागे उद्देश हाच आहे की हा आजार तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने थांबवू शकतात. ते कसा हेच बघायचं आहे, कारण जेव्हा आपण आयुर्वेद जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याच्याकडे जीवन जगण्याची कला आहे. याशिवाय प्रत्येक औषधाला रामबाण असं उपचार सुद्धा आयुर्वेदात सांगितलेला आहे. बघूया आता दुसऱ्या कुठल्या वनस्पती आहेत त्या. ही जी वनस्पती आता दिसतीये ही रक्तचंदन नावाची वनस्पती आहे. रेअर असते, परंतु ह्या रक्तचंदनाचं खोड जे आहे ते उगाळून पोटात देणं ही जी प्रक्रिया आहे ती कडुलिंबाच्या रसावर किंवा चंपकाच्या अगरबत्तीच्या बरोबर जर केलं गेलं तर ह्याचा परिणाम जो आहे तो ग्रहणी म्हणजे डिओडियम नावाचा जो भाग आहे जिथं पित्त सिक्रेट होतं आणि आपल्या ब्रेनचं टिश्यू तयार होतं त्याच्यावरती या औषधाची ऍक्शन होते आणि मेंदूमध्ये ही विषांश जाणं ही प्रक्रिया घडत नाही असं लक्षात येतं आणि या लोकांना याचा जबरदस्त फायदा होतो. म्हणजे ताप उतरण्याची प्रक्रिया लगेच झपाट्याने सुरू होते, रक्तस्राव हे कमी व्हायला लागतात आणि त्या रुग्णाला हॅल्युसिनेशन्स होणं किंवा इतर विसरून जाणं किंवा ब्लँक होणं वगैरे या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि फोटोफोबिया हे लक्षण लगेच पटकन याच्यात कमी येतं, प्रकाशासह तो कमी येतं. ही दुसरी जी वनस्पती आहे ही करंज नावाची वनस्पती आहे. तर या करंजाचं तेल जे आहे ते नस्यासाठी जर वापरलं गेलं ना तर सेरिब्रल मलेरियाच्या लोकांना अत्यंत फायदा होतो आणि ह्याच्याबरोबर ह्याच्या पानाचा रस जो आहे तो पोटामध्ये दुर्वांच्या रसावरती द्यायचा. तर शरीरातलं जे डासांच्या विषातून उत्पन्न झालेल्या घटना आहेत त्या लगेच त्यांनी कमी यायला सुरुवात होते. ही वनस्पतीचं साल किंवा मूळ जी आहे ना, मुळाची साल ती संधिवातासाठी सुद्धा खूप उत्तम उपयोगी पडते तुपावर घेतलेली असताना. फक्त अंगात ताप असताना तुपावरती द्यायची नाही, पाण्यावरती द्यायची की सांधे धरलेले जे आहे ते इमिजिएट यांनी कमी यायला सुरुवात होते. ही तिसरी वनस्पती इथं जी आहे ही बऱ्याच वेळा मी दाखवलेली गुळवेल नावाची वनस्पती आहे. तर या गुळवेलीचा अनेक वेळा मी उपयोग सांगितलेला आहे. कोणताही ताप असू दे, त्याचं कारण काही असू दे, ही ज्वरघ्न नावाची वनस्पती आहे. ज्वर नष्ट करणारी ही गोष्ट आहे आणि ही रसायन सुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण शरीरातले धातू जे आहेत ना ते उत्तम होतात त्याने, रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. असं का मी सांगतोय तर दोष पाक व्हायला लागले तर माणूस बरा व्हायला लागतो आणि धातू पाक व्हायला लागला तर माणूस मरायला लागतो. तर त्यामुळे शरीरातले दोष जर आपले पचून जात असतील आणि धातू जर चांगले सक्षम होत असतील तर ते हवंय आणि ते हे एकट्या वनस्पतीने घडतं. त्यामुळे गुळवेल नेहमी आपल्या जवळ ठेवावी आणि त्या ओल्या गुळवेलीचा काढा जो आहे तो जर पोटात घेतला गेला या कोणत्याही साथीच्या रोगाच्या वेळेला किंवा संक्रामक विकार ज्या वेळेला शहरामध्ये येतात त्यावेळेला या वनस्पतीचा काढा घेतला तर या एका काढ्याने आपल्या संपूर्ण घराण्याचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकतं. इतकंच नाही तर तुमच्या घरी कुत्री मांजरी पाळलेली असतील ना त्यांनाही हे तुम्ही पाजा तर त्यांच्या अंगावरची गोचीड वगैरे जे असतात किंवा गोचीड ज्वर जो असतो तो सुद्धा नष्ट होतो आणि त्यांचे केस वगैरे जे लूज भरणं असं ज्याला मराठीत म्हणतात तो आजार सुद्धा या वनस्पतीने कमी येतो. ह्याच्याबरोबर ही शेवटची वनस्पती इथे जी दाखवतोय ही सगळ्यांना माहीत असलेली दुर्वा नावाची वनस्पती आहे. दुर्वा हा एक प्रकारचा दर्भ आहे. धर्मशास्त्रामध्ये 10 प्रकारचे दर्भ सांगितलेले आहेत. त्याच्यात बरीचशी आयुर्वेदातली तृणपंचमुळं जी आहेत ना, कुश, काश, नल, दर्भ, कांडेचू, कुंदा नावाचं गवत, दुर्वा, आपल्या गव्हाच्या रोपाचं रसचं काय कौतुक असतं लोकांना, कारण ते युरोपियन कंट्रीमधून आलेलं आहे. पण आपल्या याच्यामध्ये गोधूम म्हणजे गव्हाच्या रोपांचा रस हा धर्मशास्त्रामध्ये दर्भ म्हणून सांगितलेला आहे, पवित्र गवत म्हणून सांगितलेला आहे. पण एक विचार करा की गहू हा 1 वर्ष टिकणार आहे आणि या दुर्वा ज्या आहेत त्या निरंतर अजर आणि अमर आहेत. मी मध्ये एकदा सांगितलेलं होतं की शिवाजी महाराजांना आपण जाणते राजे का म्हणतो तर त्यांचं घोडदळ आणि हत्तीचं दळ जे होतं ते 14 वर्ष दुष्काळ पडलेलं असताना जगवायचं कसं असं महाराजांना प्रश्न पडलेला होता. तर त्यावेळेला त्यांनी जिथं दुर्वा आहे त्या जमिनी खणून काढून आतली ओली मुळं जी आहे ती त्यांना खायला घातलेली होती आणि जगवलेलं होतं. तर अशी ही दुर्वा वापरायची जी अमर आहे ती का गहू वापरायचा. तर साधी गोष्ट आहे की आपण दुर्वांचा रस घ्यायला पाहिजे गव्हाच्या रसाच्या पेक्षा. तर हा साधा विचार करून तुम्ही जर वागायला लागलात तर चिकनगुनिया
डेंगी, मलेरिया ह्याच्यात जो प्लेटलेट काउंट कमी येत जातो त्यावेळेला तुम्ही ही वनस्पती वापरा. बेल, दुर्वा आणि तुळशीचा रस घ्या. लोक पपईच्या पानाचा रस घेतात, तो विषारी आहे, तो अर्ध्या कपापेक्षा जास्ती जर जायला लागला तर हृदयावरती त्याचा वाईट परिणाम येतो. तसं काहीही ह्याच्यात होत नाही. आणि म्हणून दर्भामध्ये या कोणत्याही त्रास न देणाऱ्या वनस्पती दिलेल्या आहेत. दर्भामध्ये पपई सांगितलेली नाहीये. नक्कीच. प्रेक्षक हो, दुर्वा आपण गणपतीला वाहिल्यास पण त्या आपल्यासाठी सुद्धा कशा उपयोग आहे हेच आज आपण बघितले. डॉक्टर या वेगवेगळे दाखले देत असतात जेणेकरून आपला विश्वास हा आयुर्वेदावरच बसतोच, याशिवाय त्या वनस्पतीवर बसतो. शेवटी आपलं आहे ते, आणि जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नव्हे. ही माहिती आपण अशीच घेऊया, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत हॅलो डॉक्टरचा उद्याच्या कार्यक्रमाचा विषय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या आरोग्यविषयक कार्यक्रमाचा विषय काय तोही पटकन बघूया. उद्याचा विषय आहे हृदयरोग प्रतिबंधासाठी आयुर्वेदीय कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी. सहभागी आहेत डॉक्टर रोहित साने. उद्या रात्र 8:30 वाजता हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. नक्कीच डॉक्टरांकडून सर आपल्याला खूप तुम्ही माहिती दिली, पण तरी सुद्धा असं आहे की मेन डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात, तर त्याच्यासाठी सर उपचार काय सांगा? आता मी मगाशी दुर्वांचा रस जो सांगितला ना, तशा अशा काही वनस्पती आहेत. मुस्ता नावाची वनस्पती आहे, त्याच्या पानांचा रस आपल्याला डेंग्यूमध्ये जो प्लेटलेट काउंट कमी होतो त्यासाठी होऊ शकतो. कुटज किंवा कुडा नावाची वनस्पती आहे, त्याच्या मुळावरची साल, त्याला पाळ असं मराठीमध्ये म्हणतात, तर ते जर विड्याच्या पानावरती खाल्लं गेलं आणि ते सकाळी संध्याकाळी असं 2 वेळा आठवडाभर जर दिलं गेलं तर उत्तम पद्धतीने प्लेटलेट काउंट जो आहे तो वाढायला लागतो. उसाच्या पानांचा रस सुद्धा घेता येतो. त्याच्याबरोबरीनं कुशकाश असे 2 वनस्पती आहेत, त्याच्या पानांचा रस सुद्धा आपल्याला घेता येतो. कुंदा नावाचं एक गवत आहे, जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता. ह्याच्या पानांचा रस सुद्धा त्याच्यासाठी उपयोग पडतो. पण ह्याच्यापेक्षा जास्ती मगाशी सांगितलेली जी तांदूळजा नावाची वनस्पती आहे त्याच्या पानाचा रस आणि त्याबरोबर निशोत्तर, हे चंपकादी अगदी ह्या औषधावर जर दिलं तर प्लेटलेट काउंट हा झपाट्याने वाढायला लागतो. मी तुम्हाला मध्येच थांबवते, जरा माफ करा. आपल्याला पुण्यावरून फोन आलेला आहे. दुर्योधन आपल्याशी बोलतात, बराच वेळ थांबलेले आहेत ते फोनवर. हा बोला. हॅलो हॅलो. हा मॅडम नमस्कार, बोला. दुर्योधन सोनवलकर पुण्यावरून बोलतोय मी. मला माझ्या मुलाला 3 दिवसापूर्वी चिकनगुन्याचे सिम्पटम झालेले आहेत. तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक औषध हे कोणतं आहे? आयुर्वेदिक औषध. आणि दुसरं एक असं आहे की किवी फळ आणि पियर्स, हे असं पेपरला मी वाचलेलं 1-4 दिवसापूर्वी की त्या फळाने कितीपत उपयोग होतो. ठीक आहे. तुमच्या मुलाचं वय किती आहे? मुलाचं वय किती आहे? मुलाचं वय आता 12 वर्ष. ओके, काय हरकत नाही. ठीक आहे. तर आता आपण बराच वेळ बोलतोय आणि त्यात चिकनगुन्याची आपण औषधही सांगितली. चंपकादी अगद हे औषध त्यांना उपयोगी पडेल. तांदळीच्या पानाची भाजी किंवा त्याचा रस पोटात घेणं हे उपयोगी पडेल. त्रिभुवनिकृती आणि सुवर्णसूच्छकर हे औषध तुम्ही जवळच्या वैद्याकडनं पुण्यात घेऊ शकाल. किंवा संधिसंधिपाताचा काढा नावाचा एक काढा असतो आणि अंगमर्द प्रशमनगणाचा काढा म्हणून एक काढा असतो. ही नावं एकदम तुम्हाला विचित्र वाटतील, परंतु ही सगळी औषधं वैद्याकडे छान पद्धतीने मिळत असतात आणि ते तुमच्या 12 वर्षाच्या मुलाला द्या. दालचिनी जी आहे ते उगाळून सांध्यांच्यावरती लेप करा. 2 मिनिटात तो लेप काढायचा असतो. आता किवी किंवा ड्रॅगन फ्रूट वगैरे ही लिची वगैरे जी फळं येतात ना, तर त्याच्याविषयीतला एक नियम तुम्हाला सांगतो. वेगवेगळ्या गोष्टींची जाहिरात हल्ली खूप होत असते आणि वेगवेगळ्या गोष्टी खपवणं हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जात असतं. आता पूर्वी नारळ जो आहे तो खूप उपयोगी पडायचा, सगळेजण आपण वापरायचो. पण सोयाबीनची इंडस्ट्री ज्यावेळेला जन्माला आली तेव्हा सोयाबीनच्या उदो व्हायला सुरुवात झाली. मग नंतर त्याचे त्रास काय होतात हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. तर हे मार्केटिंगचं एक तत्व असतं आणि त्या पद्धतीने त्याचे उपयोग सांगितले जातात. मध्ये एक नोनी नावाचं फळाचं असंच आलेलं होतं आणि त्यांनी असे आजार बरे होतात असा दावा होता की ब्रह्मदेवाने फक्त ते नोनी फळ तयार केलं असतं आणि ते बाकीचे जे विकणारे लोक आहेत त्यांनाच फक्त तयार केलं असतं आणि सगळे आजार गेले असते. तर अति सर्वत्र वर्जित हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. हे असं म्हणण्याचं कारण माझा काही त्यांच्याविषयी आकस नाही आहे, पण आयुर्वेदाचा सिद्धांत जो आहे त्याच्या अनुरोधाने मी तुमच्याशी बोलतोय आणि हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत लक्षात घ्या. असं आहे की आपण ज्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये किंवा जागेमध्ये जन्माला येतो त्याच्या आजूबाजूच्या वनस्पती, खनिज आणि प्राणी हे आपल्याला आजारी पाडतात आणि आपल्याला बरंही करतात. तर ते किवी, काकी, नोनी किंवा हे ड्रॅगन फ्रूट हे काही इथं तयार होत नाही महाराष्ट्रात. पुण्यामध्ये तर मुळीच नाही, कारण मी पुण्यात आहे त्यामुळे मला कल्पना यायची. त्यामुळे त्याच्या मागं तुम्ही लागू नका आणि आपली फळं जी आहेत जिथं आपण जन्माला आलेलं आहे ती फळं करून तुम्ही आरोग्य सुधारू शकता. फळं ही खात असताना केव्हा खायची काय खायची याचे नियम ठरलेले आहेत, तर जवळच्या वैद्याकडनं ते तुम्ही जाणून घ्या.
आणि तयार ज्या गोष्टी आहेत तयार केलेलं अन्न ह्याच्यापेक्षा कच्चं अन्न खात असताना पोटातल्या भुकेचा विचार करायला लागतो. तर तो लक्षात घेऊन तुम्ही जर हे खाल्लं गेलं तर उत्तम उपयोग होतो. तापामध्ये उपयोगी पडणारं फळ हे मोसुंब आहे आणि ते सुद्धा काही कालांतराने वापरायचं असतं. आयुर्वेदामध्ये तापामध्ये लंघन पहिल्यांदा सांगितलेलं आहे. तर मोसुंबाचा वापर, डाळिंबाचा वापर हा खूप चांगला होऊ शकतो. इतर फळं जी आहेत ती वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही वापरायला पाहिजे. किडनी फेल्युअरसारखा आजार असेल तर डाळिंबासारखं फळ वापरता येत नाही, कारण त्याने पोटॅशियम वाढतं. तर हा नियम जो असतो तो वैद्याकडे जाऊन समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ते लक्षात घेऊन तुम्ही हे करा. फळवाल्यांच्याकडे जे काही मिळतात ती फळं खायची सगळी, असं काही नाहीये. सर, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरी मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छिते की या आजारांचा दुसऱ्या आपल्या अवयवांवर परिणाम होतो का? खूप परिणाम होतो. म्हणजे कसं आहे, समजा एखाद्या माणसाला संधिवाताचा त्रास आहे किंवा आमवात आहे आणि त्याला जर चिकनगुनिया झाला तर आधीच त्याच्या सांध्यामध्ये एक आजार असतो आणि दुसरा पुन्हा हा बिराडाला येऊन बसतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या खूप त्रासदायक होतात. चालणं, हिलणं वगैरे, हलणं सुद्धा अवघडून बसतं आणि एकदा स्टान्स बदलला की पाठीच्या मणक्यामध्ये विकृती येते, पोटाच्या तक्रारी, उठायला जमत नाही, त्यामुळे व्यायाम कमी, मग वजन वाढणं, अशी कॉम्प्लिकेशन सुरू होतात. किंवा मगाशी बघितलं तसं मलेरियाने सेरेब्रल मलेरिया होऊ शकतो, किडनी फेल्युअर पर्यंत पाळी जाऊ शकते. रक्त अंगातलं खूप कमी झाल्या कारणाने दौर्बल्य येतं, मग इतर आजार टीबी सारखे त्याच्यावरती अटॅक करू शकतात. तर कॉम्प्लिकेशन्स या आजाराचे खूप असतात, त्यामुळे हे शरीरातलं विष नष्ट होणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. सर, या आजारांमध्ये पथ्य पाणी काय आहेत का जे टाळलं पाहिजे? खूप महत्वाचा भाग आहे. पहिली गोष्ट म्हणजे ताप आल्यानंतर लोक जे काय करतात, खातात भरपूर वेगवेगळं आणि डॉक्टर लोक ही सांगतात, पण आत्ताचा रिसर्च मुद्दा म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीत असा म्हणून सांगतो आणि डॉक्टर लोकांनाही कदाचित माहीत असेल, जे सुपर कन्सल्टंट आहेत ते नेहमी टचमध्ये राहतात इंटरनेटच्या. असं होतं की व्हायरल इन्फेक्शन जी आहेत ना ती मिरॅक्युलसली लंघन केल्यानंतर कमी येतात असं लक्षात आलेलं आहे आणि अन्न वगैरे खाल्लं की ती खूप वाढतात वाईल्ड फायरसारखी. असं जर असेल तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की लंघनम स्वेदनम कालो यवागु तिक्तको रसा. हे ताप आल्यानंतर पहिले 7 दिवस विश्रांती घ्यायची, पोटाला विश्रांती, मनाला विश्रांती, टीव्ही बघत बसायचं नाही. असा एखादा चांगला कार्यक्रम असेल तर जरूर बघावा, परंतु इतर वेळेला तुम्ही लंघन करायला पाहिजे शरीराचं, मनाचं आणि सगळ्या इंद्रियांचं. आणि असं करून जर तुम्ही जायला लागलात तर व्हायरल लोड शरीरातलं कमी येतं आणि ताप लवकर उतरतो आणि ह्या पद्धतीने तुम्ही वागायला पाहिजे. नक्कीच. लंघन केलं पाहिजे, ते कशा पद्धतीने करायचं हेच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा आपल्या विषयाशी संबंधित आहे. बघूया पटकन काय आहे तो. डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया या आजारांमध्ये पाठीचा मणका शेकल्यास थंडी वाजणे कमी होते. वरील आजारात थंडी वाजण्यापूर्वी 250 मिलीग्रॅम पिंपळी चूर्ण मधातून साठल्यास नंतर परत ताप येत नाही. या आजारात खारकीची बी उगाळून अर्धा चमचा त्याचे गंध घेतल्यास थंडी वाजणे व ताप येणे या दोन्ही गोष्टी घडत नाही. दुखणाऱ्या सांध्यावरती दालचिनीचा लेप फक्त 2 मिनिट केल्यास चिकनगुनियामधील सांध्यांना येणारी वेदना ही झपाट्याने कमी होते. आजच्या कार्यक्रमाचा जर कुठला भाग राहिला असेल तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात. शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबरला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता. नक्कीच आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्ही जाणून घेण्यास इच्छुक आहोत. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. सर, वेळ कमी आहे पण तरी मला असा प्रश्न विचारायचा आहे. समजा साथ पसरलेली आहे तर अशा वेळी काय काढा सुचवाल? पहिली गोष्ट अशी की चंपकादी नावाचं औषध जवळच्या वैद्याकडनं आणावं. कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पारिजातकाच्या पानांचा रस घ्यावा आणि लंघन करायला सुरुवात करायची. फक्त मुगाच्या डाळीचं कढण जे आहे ते 2 दिवस प्यावं की अंगात ताप येणारच नाही. नक्कीच. सर, या आजारांमध्ये पाणी कसे प्यावे? उकळून गार केलेलं पाणी हे नेहमीच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. साथीच्या आजारात हे तसंच प्यायला पाहिजे. नक्कीच. सर, एवढे आपण प्रश्न विचारले तरी माझ्या मनात काही प्रश्न असे आहेत आणि रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला ते विचारू इच्छिते. सर, डास चावू नये म्हणून अंगाला काय लावावे? कडुलिंबाचं तेल अंगाला लावून झोपायला पाहिजे. नक्कीच. सर, रक्तवर्धक औषध म्हणून तुम्ही काय सांगाल? रक्तवर्धक योगामध्ये हरितकी नावाची वनस्पती आहे, त्याची पावडर जी आहे ती पोटात घ्यायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर काढा असं म्हणून तुम्ही काय सुचवाल? महासुदर्शन काढा मगाशी सांगितला तो घ्यायला पाहिजे आणि अंगमर्द प्रश्न म्हणून काढा घ्यायला पाहिजे. सर, चिकनगुनियामध्ये सांध्यांची जी सांधेदुखी आहे ती कमी होण्यासाठी काय सुचवाल? कोरफडीचा गर त्या सांध्याला लावायला पाहिजे किंवा मगाशी सांगितलं तसं दालचिनीचा लेप करायला पाहिजे. नक्कीच.
प्रेक्षक हो, आजचा जो विषय आहे त्या विषयावर आपण खरंच खूप चर्चा करतोय आणि खरंच आपल्याला असं आपली इच्छा आहे की डॉक्टरांनी आपल्याला अजून माहिती द्यावी. सर, तुम्हाला अजून मला असं विचारायचं आहे की जेव्हा या आजारांचा दुसऱ्या आपल्या अवयवांवर परिणाम होत असतो, पण काही ताप आल्यानंतर आपल्याला दिसतं की ॲलोपॅथीची औषधं घेतात आणि तुम्ही सांगितलेली आयुर्वेदाची औषधं घेतात. तर असं केलं तर दोन्ही चालेल एकत्र का? घेतलं म्हणून काही बिघडत नाही, कारण आयुर्वेदिक औषध ही अन्नासारखी आहे. तुम्ही अन्न खातच असता, त्यामुळे आमची औषधं का घेणार नाही, ती घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही पटोलाजी गणाचा बस्ती जो आहे तो जर केला गेला तर ताप पटकन उतरतो आणि प्लेटलेट काउंट सुद्धा वाढतो. नक्कीच. कमी वेळात अगदी खूप छानपणे डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आणि या विषयाविषयी आपलं जे समज होतात, गैरसमज होतात ते आपले दूर केलेले आहे. प्रेक्षकांना तुम्हाला सांगण्यासाठी मला जास्त आवडेल असं की अर्धे जग जिंकलेला सिकंदर हा सुद्धा मलेरियाच्या जंतूंपुढे हारला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वास्थ्य राखणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आयुर्वेदात असं म्हणतं की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजेच आपल्याला विकार दूर करायचेच आहेत, पण स्वास्थ्य सुद्धा राखायचं आहे. आणि आपल्या जीवनात जर आपल्याला जिंकायचं असेल तर आयुर्वेदाची कास ही धरलीच पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर आम्हाला इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानते. प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, त्याबद्दल आमचा कार्यक्रम आणखीन फुलला, रंगला, त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.